राज्यस्तरीय जी बँकिंग कमिटी असते एसएलबीसी त्याची पण बैठक झाली। एसएलबीसीच्या बैठकीमध्ये एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी त्या ठिकाणी तजवीज करण्यात आली। विशेषतः असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँक आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात। डीसीसी आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचीवमेंट आहे 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ही मागणी कुठल्याही बँकेने करू नये। या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधून प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवून सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। आरबीआयचे ही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आहे। यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः सगळ्यात मोठा हंगाम हा खरीपाचा असतो, त्यानंतर रबी आणि मग उन्हाळी पीक लोक घेतात। साधारणपणे खरीपाचं क्षेत्र जे आहे ते 152 लाख हेक्टरचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे सगळ्यात मोठं क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस जवळपास 88 लाख हेक्टर त्या ठिकाणी असतं आणि बाकी मग इतर पिकं आहेत। ऊसही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण घेतो। आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ऍव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर तर जो काही एक ताण तयार होतो, जो स्ट्रेस तयार होतो त्यामध्ये प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता आलं पाहिजे। या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे साधारण आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षातले जे अल निनोचे वर्ष आहेत त्यातलं विशेषतः 2015चं जे वर्ष आहे ते आपल्याकरता अधिक कठीण होतं, कारण 2015च्या वर्षी मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर तिथलं डेफिसिट हे जवळपास 39% होतं। 39 म्हणजे जवळपास 61%च फक्त त्या ठिकाणी पाऊस पडला होता आणि म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती आली तर आपल्याला काय करावं लागेल याचंही प्लॅनिंग आता प्रत्येक जिल्ह्याला आपण अल निनोच्या संदर्भातलं प्लॅनिंग हे करायला दिलेलं आहे। त्या संदर्भात थोडे रेझिलियंट अशा प्रकारचं वाण आणि बियाणं आपण कसं उपलब्ध करून देऊ शकू याही संदर्भात आपली जी काही त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे। साधारणपणे या सगळ्या ऍडवायझरीज नीट मिळतील हा देखील प्रयत्न आपण करतो आणि यातनं प्रशासन असेल आणि कृषी विद्यापीठ असतील
आणि क्षेत्रीय यंत्रणा असतील यांना या परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार ठेवलेला आहे। त्यामुळे आमची ही पण विनंती असेल की पाण्याचा महत्तम किंवा ऑप्टिमम उपयोग आपल्याला कसा करता येईल अशा प्रकारचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल। पाणी कमी आहे असं समजून आपलं पिकांचं सायकल हे आपल्याला कसं नीट करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे। अर्थात जिथे विहिरींना पाणी आहे तिथे आपण त्या ठिकाणी समजा पावसात खंड पडला तर आपल्याला जी काही पिकं आहेत ते वाचवता येतील। आपल्याला माहिती आहे सिंचनाच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था उभ्या केल्या आहेत। बियाण्यांच्या संदर्भात आता आम्ही आढावा घेतला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक त्यापेक्षा जास्त बियाणं उपलब्ध आहे आणि विशेषतः आता जवळपास 20.16 लाख मेट्रिक टनाची आपल्याला आवश्यकता आहे। त्याच्या अगेन्स्ट 28 लाख मेट्रिक टन एवढं आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं प्रमाणित बियाणं असावं या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलं आहे। साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल। खतांच्या संदर्भात साधारणपणे आपल्याला आता जे आवंटन आहे ते 48 लाख मेट्रिक टनाचं केलेलं आहे। याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत आणि म्हणून कंप्लीट खत पुरवठा जो आहे या संदर्भात प्रत्येक रेक पॉइंटवर त्या ठिकाणी त्याचं जीआयएस मॅपिंग आम्ही करणार आहोत, त्या ठिकाणी त्याची व्हिडिओग्राफी आम्ही करणार आहोत। साधारणपणे प्रयत्न असा असेल की रेक पॉइंटवर ज्यावेळेस खत उतरतं त्यावेळी आपल्या विभागाचा माणूस तिथे उपलब्ध असलाच पाहिजे, जेणेकरून त्याची कंप्लीट ती जी काही अकाउंटेबिलिटी आहे ती अकाउंटेबिलिटी आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि यासोबत एक साधारणपणे सातत्याने शेतकऱ्यांची असते लिंकिंगची, म्हणजे तुम्हाला डीएपी पाहिजे तर त्याच्यासोबत या 4 गोष्टी घ्या, युरिया पाहिजे तर त्याच्यासोबत या 2 गोष्टी घ्या। या संदर्भात अतिशय कडक धोरण आपण घेतलंय, त्यातला जीआर आपल्या कृषी मंत्र्यांनी यापूर्वीच काढलेला आहे आणि यावेळेस रेकॉर्ड अशा पद्धतीनं आपण कारवाई केलेल्या आहेत आणि जवळपास 400 पेक्षा जास्त आपण लायसन्सेस रद्द केलेले आहेत किंवा सस्पेंड केलेले आहेत। त्यामुळे कुठेही लिंकिंगची तक्रार आली तर त्याच्यावर सस्पेन्शनची कारवाई जी आहे ती कारवाई आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। यासोबत बनावट बियाणं, खते आणि कीटकनाशक भाषेमध्ये एजंट त्याला उत्तर देतो, त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याला जी माहिती पाहिजे असेल क्रॉपिंग पॅटर्न पासनं, कीड नियंत्रणापासनं किंवा पुढच्या काळामध्ये जी काही पिकांचे भाव आहेत त्याच्यापर्यंत 100% सगळी माहिती ही या महाविस्तार ॲपवर शेतकऱ्यांना उपलब्ध आहे।